ज्यांना कुठलाही वारसा नसताना आपल्या मातृत्वानं, दातृत्वानं आणि कर्तृत्वानं या देशाला एक नाही तब्बल 2 छत्रपती या महाराष्ट्राच्या मातीला दिले अशा आमच्या राष्ट्रमाता जिजाऊ, ज्यांच्यामुळे मी इथे सक्षमपणे बोलत आहे, ज्यांच्यामुळे तुम्ही आज इथे बसलेले आहात आणि ज्यांच्यामुळे आपण मोबाईल यूज करण्याच्या लायकीच्या झालो, ज्यांच्यामुळे आम्ही स्टेटस ठेवू शकतो, अशा आमच्या सावित्रीबाई फुले. आणि बाबासाहेबांनी आपल्यासाठी खूप काही केलं. बाबासाहेबांनी गुलामांची कबर खोदली खरी, पण संसाराच्या चटक्यांनी भाजून निघत असताना त्या चटक्यांची जाणीव बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाला लागू दिली नाही, अशा आमच्या माता रमाई. आणि या सर्व थोर महिलांना आपण तुमचे एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात अभिवादन करूया. बघा, त्या महिला आधी मुलीच होत्या, त्या वाचल्या, शिकल्या, त्यांनी आमच्यासाठी खूप काही केलं. म्हणून आज काही महिला समोर बसल्या आहेत आणि तुम्ही इथे सक्षमपणे बसल्या आहात, कारण त्या महिला होत्या. म्हणून आज आपण बेटी बचाओ बेटी पढाओ या कार्यक्रमानिमित्त इथे एकत्रित झालेलो आहोत. आणि हा अभियान सरकार 2015 पासून राबवत आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ. आणि या अभियानाचा खूप परिणामही झाला की आज आपल्या समोर खूप मुली बसलेल्या दिसत आहेत आणि खूप मुली वाचल्या, शिकल्या आणि शिकत आहेत. पण आता समाजाला गरज आहे की मुलगी ही फक्त जन्माला द्यायची नाही किंवा फक्त शिकवायची नाही, तर समाजात जे काही तिच्या बरोबर वाईट घडते ते वाईट घडू नये. तिला योग्य न्याय मिळावा आणि योग्य तिला शिक्षण मिळावे. फक्त मुलगी वाचवून चालणार नाही, तर तिला समोर कसं न्यायचं, तिला समाजातल्या वाईट दृष्टिकोनातून कसं वाचवायचं याची गरज आहे. बघा, एक मुलगी छत्रपती शिवरायांना काय म्हणते, नीट लक्ष देऊन ऐका. मुलगी छत्रपती शिवरायांना काय म्हणते? छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार. आपण शिवाजी महाराजांना कधी नमस्कार करतो का? मुजरा करतो, वाकून. काय करतो? मुजरा. पण ती म्हणते छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार, कारण सॉरी मला करता येणार नाही मुजरा, मला करता येणार नाही मुजरा, कारण मुजरा करायला मी वाकेन आणि माझ्यावर पडतील या मुलांच्या नजरा. ऐकताना थोडं खटकेल, वाटेल हे राज्यात चाललंय काय, पण दुर्दैवाने इथे नाही सुरक्षित कुणाची बहीण कुणाची माय. अरे, आपल्याच मातीत चालताना स्वतःची माती होताना पाहावं लागतं. आपल्याच मातीत चालताना स्वतःची माती होताना पाहावं लागतं. एकटा आला तर लढता येईल, एकटा आला तर लढता येईल, पण झुंडी पुढं नमावंच लागतं. उपभोग तर घेतातच, नंतर जीवानिशी मारतात. शिक्षा व्हायचं लांब, फक्त कॅन्डल मार्क चालतात. अत्याचार होतो फक्त 10 मिनिटात, नंतर 10 वर्षे न्यायाची वाट पाहावी लागते आणि न्यायाच्या प्रत्येक टप्प्यावर पुन्हा तेच सांगावं लागते. वाईट वाटतं महाराज, वाईट वाटतं महाराज, जेव्हा समाजातल्या न्यूजपेपरमधल्या बातम्या ऐकून डोळ्यात पाणी दाटताना आज ह्या मुलीबरोबर इथे अत्याचार झाला, आज त्या मुलीबरोबर तिथे छोट्याशा मुलीवरती अत्याचार झाला, हे ऐकून जेव्हा डोळ्यात पाणी दाटताना तेव्हा असं वाटतं महाराज की आम्हा मुलींना, आम्हा महिलांना तुमचा पुन्हा एकदा अवतार हवा आहे. तिथल्या तिथे फैसला देईल, तिथल्या तिथे न्याय देईल, असा शासक आम्हाला हवाय, असा शिवबा आम्हाला हवाय. वाटतो ना? म्हणून फक्त मुली वाचवायच्या नाही आहेत, फक्त मुलींना जन्म द्यायचं नाही आहे किंवा त्यांना शिकवायचं नाही आहे, तर समाजातल्या ज्या या वाईट नजरा आमच्या मुलीवरती पडतात त्या वाईट नजरांपासून आपल्या मुलींना वाचवायचं आहे. आणि आपल्या मुलावरती ते संस्कार तुम्हाला करायचे आहेत की कोणत्याही मुलीला वाईट नजरेने बघायचं नाही. महिला दिन आपण साजरा करतो, आपण भाषण ऐकतो 2 मिनिटाचं, पण खरंच आपण जिजाऊ बनण्याचा प्रयत्न करतो का?
जिजाऊने किती छान आपल्या मुलावरती संस्कार केले, तसं तुम्हालाही करायचं आहे. आपला मुलगा जेव्हा घराच्या बाहेर जातो त्याला हे म्हणायचं नाही की तू लवकर घरी येशील, हळू गाडी चालवशील, नको. त्याला स्वतःच्या जीवाची पर्वा आहे, तो हळू गाडी चालवेल आणि लवकर घरी येईल. आपल्या मुलाला सांगा, तू बाहेर जात आहे ना, वाटेत एखादी मुलगी दिसली तिची छेड काढू नको, वाटेत एखाद्या मुलीला गंदे कमेंट करू नको आणि वाटेत एखाद्या मुलीला त्रास देऊ नको. आई ज्या दिवशी आपल्या मुलाला हे शिकवेल ना, मला वाटते जे आमच्या देशात मुलींसोबत घडते ते कमी होईल. आणि महिला दिनानिमित्त आपल्याला हे शिकायचं आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ मध्ये आपल्याला हे शिकायचं आहे की आपण आपल्या मुलीवरती संस्कार करतो, आपण आपल्या मुलीला कमजोर आपणच बनवतो. बघा मुलगी किती मजबूत आहे, जन्मतःच मुलगी मजबूत आहे, महिला मजबूत आहे. अरे डिलिव्हरी सारखा त्रास ती सहन करते, हड्डी तुटण्याचा त्रास होतो म्हणतात, एवढा त्रास ती सहन करू शकते. विचार करा, मुलगी जन्मतःच किती मजबूत असते, स्ट्रॉंग असते, पण आपण तिला नाजूक बनवतो. कसं? जोरात चालायचं नाही, वागू नको तोऱ्यात, हसू नको जोरात, कारण तुला दुसऱ्याच्या घरी जायचं आहे. असं करू नको, उत्तर देऊ नको जोरात, कारण तुला दुसऱ्याच्या घरी जायचं आहे. असं म्हणू म्हणू आपण तिला एवढी कमजोर बनवतो की ती स्वतःसाठी सुद्धा उभी होऊ शकत नाही आणि स्वतःचा न्याय सुद्धा मागू शकत नाही. म्हणून मी मुलींना एक सांगू इच्छिते की घाबरायचं नाही. अरे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे, अरे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे, महाराष्ट्राची वाघीण तू जिजाऊचा वार आहे. अरे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे, महाराष्ट्राची वाघीण तू जिजाऊचा वार आहे. तू एकटी समजू नको तू स्वतःला, अरे एकटी समजू नको तू स्वतःला, तू जिजाऊची लेक आहे, तू जिजाऊची लेक आहे. आणि आपल्या मुलींना हे सांगायचं की एकटी समजू नको, तू समोर वाढ, तिच्या समोर आपण सोबत जायचं. आणि आता तर कुणीच भ्रूण हत्यासारख्या गोष्टी करत नाही मला असं वाटते, कारण सर्वांनाच माहीत आहे की मुलगा जरी वंशाचा दिवा असला पण त्या वंशाच्या दिव्यापेक्षा ते पंथी खूप महत्त्वाची असते. दिवा जरी आपण लावला पण त्याच्यात वातच टाकली नाही, पंथीच लावली नाही तर दिवा प्रकाश देऊ शकते का? नाही. तर मुलगी आपली त्या दिव्याची पंथी आहे आणि मुलगा जरी वंशाचा दिवा असला पण दोन्ही घरांमध्ये प्रकाश करण्याचं काम, एक पंथी बनून प्रकाश करण्याचं काम मुलगीच करते. म्हणून मुलगी वाचवा आणि मुलीला समोर न्या आणि मुलींना जन्म द्या, घाबरू नका, ते तुम्हाला नक्कीच समोर नेईल. शेवटचं मी एवढंच बोलू इच्छिते, मला वाटते कार्यक्रमाला उशीर होत असेल. आणि तर बघा आपण इथं बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रमानिमित्त एकत्रित झालेलो आहोत आणि आपल्याला आता माहीतच झालं की आपल्याला मुलींना फक्त जन्म द्यायचा नाही, त्यांना वाचवायचं आहे, समोर न्यायचं आहे. शेवटी मी एवढंच सांगू इच्छिते की मुलगी काय असते. बेटिया चिड़िया जैसी होती है पर पंख नहीं होते लड़कियों के, मायके भी होते हैं ससुराल भी होते हैं पर घर नहीं होते लड़कियों के. मायके वाले कहते हैं ये तो पराये घर की है, ससुराल वाले कहते हैं ये तो पराये घर से आई है, मायके वाले कहते हैं ये तो पराये घर जाने वाली है, ससुराल वाले कहते हैं ये तो पराये घर से आई है. हे भगवान अब तू ही बता बेटियां किस घर के लिए बनाई है. हे भगवान अब तू ही बता बेटियां किस घर के लिए बनाई है. इसीलिए बेटी कुछ भी मांगे ना तो बिना सोच कर ला कर दे देना. बेटियां कुछ भी मांगे ना तो बिना सोच कर ला कर दे देना, क्योंकि शादी के बाद अगर आप उसको कुछ दोगे ना तो उसके शब्द यही होंगे, पापा इसकी क्या ज़रूरत थी. इसीलिए बेटियां कुछ मांगे तो ला कर दे देना. अरे डॉटर इज नॉट इक्वल टू टेन्शन. आजकाल मुलगी ही टेन्शन नाही, चिंतेचा विषय नाही. डॉटर इज नॉट इक्वल टू टेन्शन बट नाउ इन टुडे वर्ल्ड डॉटर इज इक्वल टू टेन्शन. डॉटर इज इक्वल टू टेन्शन. तुमच्या 10 मुलांची बरोबरी तुमची एकटी मुलगी करू शकते, एवढं त्या मुलीमध्ये पॉवर आहे आणि सक्षम आहे.
आणि शेवटी मी महिलांना एक सांगू इच्छिते, पुरुषांना सांगण्यासारखं आहे हे, पण मी महिलांना सांगू इच्छिते. बघा, आता ते समाजाला सांगण्याची गरज आहे महिला दिनानिमित्त, की आपण म्हणतो फक्त मुलगी आई वडिलांवर प्रेम करते असं म्हणतो. फक्त मुलगी करते का? मुलगा करत नाही का? मुलगा सुद्धा करतो. फक्त शब्द लावण्याऐवजी आपण म्हणू शकतो की मुली आई वडिलांवर प्रेम करतात, मुलं सुद्धा आपल्या आई वडिलांवरती प्रेम करतात. बघा काय होते, मुलगा सुद्धा आपल्या आई वडिलांवर एवढा जीव लावतो आणि हे स्पष्ट होते याच्यावरून. मला सांगा, बिना लग्नाच्या आधी एखादा मुलगा आपल्या आई वडिलाला घराच्या बाहेर काढतो का? नाही. त्याचं लग्न झाल्याच्या आधीच एकही मुलगा आपल्या आईवडिलांना घराच्या बाहेर काढत नाही. मग ती मुलगीच त्याला एवढा त्रास देते का त्याला शेवटी आपल्या आईवडिलांना घराच्या बाहेर काढावा लागतो. म्हणजे आपली मुलगीच चूक तिच्यातच असते ना. ती आपल्या आईवडिलांना एवढा जीव लावते, मग त्याच्या आईवडिलांना का जीव लावत नाही? म्हणजे आपल्या मुलीमध्येच खोट असते. म्हणून पुरुषांसाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे, पण त्यापेक्षा जास्त मुलींसाठी, महिलांसाठी महत्त्वाची आहे. म्हणून मी सांगू इच्छिते की बघा, एका मुलासाठी कवीने फार छान लिहिलंय, पण ते महिलांना किती लागू होते ते सांगू इच्छिते मी. की बाप काढलास घराबाहेर दारात रडते आई पण, बाप काढलास घराबाहेर दारात रडते आई पण, बायकोला मात्र रोज म्हणालास तुझ्यासाठी काही पण. जरा तुझ्या मायेचे आठवण बघ दिवस, जरा तुझ्या मायेचे आठवण बघ दिवस, लेकच यावा पोटाला म्हणून किती केले नवस. इकून तिकून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला, इकून तिकून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला, तुझ्यासारखा हिरा तिच्या पदरामध्ये गावला. लहानपणी माय तुला शेतात घेऊन जायची, लहानपणी माय तुला शेतात घेऊन जायची, तुला ऊन लागू नये म्हणून स्वतःचं पदर धरून राहायची. आणि भूक लागल्यावर जेव्हा तू टाय टाय रडायचास, आणि माईचं दूध संपल्यावर तू तिचं रक्त सुद्धा ओढायचास. रक्त पिऊन पोचलास लेका त्या रक्ताचा तरी ठेव मान, रक्त पिऊन पोचलास लेका त्या रक्ताचा तरी ठेव मान, पवित्र अशा मातेचं तू करू नको अपमान, पवित्र अशा मातेचं तू करू नको अपमान. आता फक्त एवढं कर, दारातल्या माईला घरात आण, आता फक्त एवढं कर, दारातल्या माईला घरात आण. किती दिवस जगणार राहिले का झाडावरचं पिकलं पण. तू रोज गोडधोड खा आणि त्या म्हाताऱ्या माईला शिडी भाकर तरी वाढ, तू रोज गोडधोड खा आणि त्या म्हाताऱ्या माईला शिडी भाकर तरी वाढ. आणि भाकर वाढायला बायको आड आली ना तर तिला घराबाहेर काढ. अरे बायको जाणारच नाही, अरे बायको जाणारच नाही. मी स्टॅम्पवर लिहून देते, यथा कदाचित गेली तर तू मला येऊन भेट ना, मी तुला दुसरी करून देते. तू आंधळा नाही पांगळा नाही, तुझी तुलाच कळली नाही किंमत, तू आंधळा नाही पांगळा नाही, तुझी तुलाच कळली नाही किंमत. आणि नवरा माय बापाला सांभाळतो म्हणून कायम घर सोडून जाण्याची कुठल्याच बाईत नसते हिम्मत. अरे वाघ बनवला माईनं, अरे वाघ बनवला माईनं, तिला दुर्दैवानं चोरलं नाही माय पण. अरे वाघ बनवला माईनं, तिला दुर्दैवानं चोरलं नाही माय पण. खरा मर्द असेल तर आईचे दर्शन घेऊन मान, खरा मर्द असेल तर आईचे दर्शन घेऊन मान. माय तुझ्यासाठी काही पण, माय बाप हो तुमच्यासाठी काही पण. आणि आता इथे पुरुष कमी आहेत म्हणून तुम्ही घरी जाऊन आपल्या अहोंना सांगायचं की आपल्या आईला तुम्ही मनात आई तुझ्यासाठी काय पण. आणि तुम्ही जेव्हा आपल्या नवऱ्याला पतीला हे सांगाल त्यांना एवढा आनंद होईल की आज माझी पत्नी मला सांगत आहे की मला आई वडिलांची सेवा करायची आहे आणि आईला म्हणायचं आहे की आई तुझ्यासाठी काही पण. हे आपल्याला इथून शिकून जायचं आहे. कारण ती आईच असते जी आपल्याला जन्म देते, संस्कार देते, सांभाळते, लहानाचं मोठं करते आणि आपण तिलाच विसरून जातो. बघा एक मूवी आहे खूप छान, तुम्ही बघितली असेल, करण अर्जुन मूवी बघितली का? खूप जुनी मूवी आहे आणि त्यामध्ये दाखवलं आहे की मुलं आपल्या आईवडिलांवर किती प्रेम करतात, मुली आपल्या आईवडिलांवर किती प्रेम करतात. तिथे जरी कल्पना असली तरी मुलं आपल्या आईचा बदला घेण्यासाठी पुनर्जन्म घेतात. आणि त्यातलं एक गाणं तर खूप छान आहे, तुम्हालाही कदाचित ऐकले असेल. ममता के मंदिर की है तू सबसे प्यारी मूरत,
ममता के मंदिर की है तो सबसे प्यारी मूरत। भगवान नजर आता है जब देखे तेरी सूरत। भगवान नजर आता है जब देखे तेरी सूरत। जब जब दुनिया में आए तेरा ही आंचल पाए। जन्मों की दीवारों पर हम प्यार की गीत लिख जाए। ये बंधन तो प्यार का बंधन है, जन्मों का ये संगम है। ये बंधन तो प्यार का बंधन है, माँ बेटे का रिश्ता प्यारा है। आहे ना छान गाणं? आणि तुमच्या सर्वांच्या ओठावर आलं, कारण खरंच या गाण्याला अर्थ आहे। बघा, शेवटचं मी सांगू इच्छिते, तुम्हाला वाटत असेल शेवट म्हणतात आणि किती शेवटचेच आहे की बघा, आता आपल्या हातात कायदे आहेत, कलम आहेत, आपल्यावर कोणी अत्याचार करू शकत नाही, आपल्याला कोणी वाईट नजरेने बघू शकत नाही किंवा आपल्या सासरचे आपल्यावर अत्याचार करू शकत नाही। पण आपल्यासाठी खूप दुर्दैवाची गोष्ट आहे की आपल्यातीलच काही महिला आणि काही मुली या आपल्या कायद्याचा गैरवापर करतात, खरंच गैरवापर करतात। आणि या कायद्याचा गैरवापर करून त्या आपल्या सासरच्यांना धमकवतात की तुम्ही असं नाही केलं तर माझ्या हातात कलम आहे, मी पोलीस स्टेशनला तुमची रिपोर्ट करू शकते। मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेल्या घटना सांगते तुम्हाला की स्वतःच्याच हातावर ब्लेड वगैरेनी काहीतरी चिन्ह करून घ्यायचे आणि पोलीस स्टेशनला जाऊन रिपोर्ट द्यायची की माझ्या सासरच्यांनी असं केलं। नवऱ्याला धमकवतात, माझ्या म्हणल्यानुसार तू वागला नाही तर मी तुझी कंप्लेंट करते, आणि अशा घटना घडतात। बघा, आज काल महिला दिन होता, त्यामुळे मी महिलांना ही खूप महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते की एखाद्या गोष्टीचा आपण जर अतिवापर केला तर ती गोष्ट आपल्यापासून दूर होते। एखाद्या गोष्टीचा गैरवापर केला तर ती गोष्ट आपल्यापासून दूर होते। आणि हा जो कायदा आहे 498 कलम आहे, त्याचा आपल्या मुली आणि अनेक महिला गैरवापर करतात। तो गैरवापर करू नका, कारण आपल्या हातात तो कायदा याच्यासाठी आलेला आहे की आपल्यावर आधी अत्याचार होत होता, त्या अत्याचाराला आपल्याला थांबवायचं आहे। पण असं नाही की आपल्याला आता त्यांच्यावरती अत्याचार करायचा आहे, नाही, तो त्यांच्यावर केलेला एक अत्याचारच होता ना। त्यांनी आधी आमच्यावर अत्याचार केला म्हणून आता आपण त्यांच्यावर अत्याचार करायचं का? नाही, आपण आपल्या कायद्याचा योग्य वापर करायचा। आणि 498 कलम जी आपल्यासाठी बनलेली आहे की आपल्यावरती सासरचे अत्याचार करू शकत नाही, आपल्याला दहेज वगैरेसाठी प्रताडित करू शकत नाही, ते आपल्या चांगल्यासाठी आहे। पण अनेक मुली आणि महिला याचा गैरवापर करतात, त्यांना मी सांगू इच्छिते की या गोष्टीचा खरंच गैरवापर करू नका, कारण जो कायदा आपल्यासाठी बनलेला आहे तो नेहमी बनलेला असला पाहिजे। पण आपण जर त्याचा असा अतिवापर केला तर तो कधीच बनून राहणार नाही, एवढीच मी सांगू इच्छिते आजच्या दिनी। आणि खरंच बेटी वाचवून आपल्याला बेटी पढवायची आहे, शिकवायची आहे, तिला समोर न्यायचं आहे, चंद्रावर पोहोचवायचं आहे। आणि आपण ज्या आज गोष्टी मी सांगितले, मला वाटते मी तुमच्यापेक्षा लहान आहे, जर तुम्हाला त्या गोष्टी खरंच योग्य वाटल्या असतील तर नेहमीच नक्कीच विचारात घ्याल आणि त्या अवलंबण्याचा प्रयत्न कराल, एवढीच इच्छा बाळगते।